तुमचं ऐकावं लागतं इकडे ह्या साईड जो गोकुळ कारखान्याच्या संदर्भात हा आंदोलन सुरू होता शेतकरी भगिनी बंधूंचा, तर गोकुळ कारखान्याने ऊस जाऊन खूप महिने झाले तरी बिलं मिळत नव्हते, त्यामुळे आंदोलन केला होता. मागच्या आंदोलन जेव्हापासून सुरू झालं, वास्तविक ह्याच्या अगोदरपासूनही आम्ही लक्ष देऊन होतो, पण ह्या सगळ्या गोष्टी जे कारखान्याच्या मालकांकडून तशा सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हते. पण मागील 4-5 दिवसापासून मी असेल, माननीय पालकमंत्री असेल, माननीय कलेक्टर असतील, आमचे सगळे सहकारी नेते असतील, आम्ही या सगळ्या गोष्टीवर कारखान्याच्या मालकासंदर्भात चर्चा करत होतो. काल रात्री शेवटची बैठक झाली आणि त्या बैठकीत जो सकारात्मक निर्णय व्हायचा होता, एक कारखान्याचे मालक आणि पुढचे एक त्या संदर्भात व्यवहार करणारी पार्टी, या दोघांची बैठक माझ्या उपस्थितीत झाली आणि त्याच्यामध्ये जो अंतिम निर्णय आम्ही सोमवारी ते दोघं घेत आहेत, ते माझ्या उपस्थितीत अंतिम निर्णय झाल्याबरोबर लवकरच कमीत कमी दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जातील. कारखान्याच्या मालकाने असं काही केलं नाही तर त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल करून त्याच्या प्रॉपर्टीवर कारवाई करण्याचं आश्वासन माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहे. पण तशी वेळ न येऊ देता लवकरात लवकर पैसे जमा करू असं हे कालच्या बैठकीत निर्णय झालेला आहे. आणि मी माझ्या विनंतीला मान देऊन अमोल पाटील जी असतील, अरविंदजी असतील, त्यांचे सगळे सहकारी भगिनी बंधू असतील, त्यांनी मान देऊन आज आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे आणि कदाचित हे परत आंदोलनाची वेळ येणार नाही अशी आम्ही व्यवस्था त्याची केलेली आहे. पण या दोघांचाही आणि शेतकरी भगिनी बंधूंचं मी आज विशेष आभार व्यक्त करतो. त्यांनी माझ्या शब्दावर विश्वास करून आंदोलन स्थगित केलं. दादा, खरं तर 130 कोटी रुपये थकवले गेलेले होते. कोणतीही परवानगी काळपाची नसताना हा कारखाना सुरू राहिलेला होता. खरं तर या पुढच्या कालावधीमध्ये यात काही बदल होणं अपेक्षित आहे का? या सगळ्या नाही, मला 130 कोटीच्या आकड्याबाबत साक्षांकता आहे. वास्तविक तो फिगर मिसमॅच होतोय. मी कारखानदारांकडे जेव्हा माहिती घेतली त्यामुळं तो फिगर कमी आहे, एक्झॅक्ट माहित नाही, पण त्यामुळं थोडासा तो आकडा तो खूप वाढलेला आहे. तेवढा फिगर नाही, एक साधारण 30 कोटीच्या आसपास काहीतरी अशी रक्कम आहे आणि ते कालच्या बैठकीत झालेला निर्णय ते लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होते. तारीख देता येत नाही बाबा त्याला, एखाद दुसरा दिवस पुढे मला झाला की गडबड होऊन जाईल. पाटील साहेब, तुम्ही पूर्णपणे समाधानी आहात का? कारण 18व्या दिवशी अखेर तुमचं उपोषण तुम्ही मागे घेतलेलं आहे किंवा तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. काय नक्की भूमिका आहे? आपण समाधानी आहात का? नाही, मी या गोष्टीसाठी समाधानी आहे कारण ज्या वेळेस मला यांना शब्द द्यायचा होता त्यावेळेस मी सचिन दादांना मी पूर्वीपासून ओळखतो आणि त्यांच्या शब्दाबद्दल मला खात्री आहे. कारण त्यांनी शब्द दिल्यामुळं आम्ही हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करत आहोत आणि त्यांनी इतका आत्मविश्वासपूर्ण शब्द दिलेला आहे की हे काम जवळपास झालेलं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये त्यांनी आता तो दिवस पण आम्हाला सांगितलं, पण आता मीडिया समोर मी तो सांगणार नाही तुम्हाला, तो खासगीत मी बोलताना सांगेन की तेवढ्या कालावधीमध्ये शेतकऱ्याच्या खात्यावरती रक्कम जमा होईल असं ठोस आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. आणि स्वतः जिल्हाधिकारी या त्यांच्या वक्तव्याशी किंवा त्यांनी जे आश्वासन दिलं त्याला साक्षीदार आहेत. आणि आमचं शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ सन्माननीय अरविंदजी घोडके, तहसीलदार साहेब, जमदाडे साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते. आमच्या सर्वांच्या साक्षीनं त्यांनी शब्द दिलेला आहे आणि तो पाळतील याची मला 100% खात्री आहे. आता स्थगित केलेलं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. आता त्यांनी जो आम्हाला डेडलाईन दिलेली आहे तोपर्यंत आम्ही थांबणार आहे. जर नाही झालं तर आम्ही दुसरं निवेदन देऊन आम्ही लगेच याच ठिकाणी पेंडॉल मारून आमचं आंदोलन सुरू राहील. डेडलाईन दिली नाही, आता ती डेडलाईन मी तुम्हाला आत्ता नाही सांगणार. जे आता त्यांनी मला सांगितलेलं एवढं नक्की, पण मी ते आणि मी आमच्या शेतकऱ्यांना कानात सांगितलेली आहे ती आणि ते निवेदनाची जी कॉपी आहे ती तुम्हाला मी 100% व्हॉट्सअप करतो. चालेल. ओके, थँक्यू.